रे द्रेन 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 तन दरे 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 ना तन तुम तदरे तदरे दानी दारे दानी तदारे दानी ओ दानी तुम 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 तन ना 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 द्रेन द्रेन नमस्कार मंडळी, मी रंजना होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तर मंडळी, आपल्याकडे उपवास बरेच असतात, 4-5 तरी उपवास आठवड्यातून आपल्याकडे असतात आणि त्यातल्या त्यात आपल्याला एकादशी धरणारे बरेच लोक आहेत। तर एकादशी महिन्यातून 2 वेळेला मंडळी, आजच्या रेसिपीचं नाव आहे वरईचा सांजा। मी इथे बनवणार आहे सोप्या पद्धतीने। गोडाचं प्रमाण खूप कमी मी इथे घेणार आहे, त्यासाठी गोडला ऑप्शन काय इथे मी निवडलेला आहे तेही तुम्हाला दाखवते। सोप्या पद्धतीने हा सांजा बनला जातो आणि पौष्टिक आहे, कारण आपला सगळ्यात मोठा उद्देश असतो की उपवासाच्या दिवशी हे 24 तास आपल्या पोटाला आराम मिळेल, असा खरा तर उद्देश आहे। आध्यात्मिक मागचे कारण पण आहेतच, भावनाही आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शरीराला पोटाला हलकाई आहे पचायला। चला तर मग आजची रेसिपी संपूर्ण बघा। मी आज वरईचा सांजा बनवणार आहे आणि माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब अजूनपर्यंत केलं नसाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तुम्ही मला फेसबुक इंस्टावर सुद्धा फॉलो करू शकता, माझ्या व्हॉट्सअप चॅनलला ऍड होऊ शकता। त्या सर्वांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, जरूर चेक करा। चला तर मंडळी, रेसिपीला सुरुवात करूया। तर मंडळी, 1 वाटीभर मी इथे घेतलेली आहे वरई। तर बघा, वरई मी आणल्यानंतर 1 किलो आणू दे किंवा 1.5 किलो आणू दे, पण वरई आणल्यानंतर मात्र मी ती भाजून ठेवते। तर ही भाजलेली वरई आहे, तेल तूप न घालता मी छान मिडियम गॅसवरती वरई भाजून ठेवत असते, कारण वरईचं पॅकेट फोडल्यानंतर जर त्याचा यूज झाला नाही तर त्याच्यामध्ये गोळे तयार होतात, ते किडे वगैरे झाल्यानंतर आपल्याला त्याची किळस येते। म्हणून इथे मी वरई जशी आपण शेंगदाणे भाजून घेतो तशीच मी इथे वरई भाजून घेतलेली आहे, भाजून ठेवते मी दरवेळेला। इथे मी 4 खजूर घेतलेले आहेत, गार्निशिंग साठी थोडेसे मी घेतलेले आहेत पिस्ते आणि काळे मनुके घेतलेले आहेत। चवीपुरता इथे गूळ लागणार आहे, तूप लागणार आहे, मीठ लागणार आहे आणि इथे दुधाचे प्रमाण मी सांगणार आहे किती घ्यायचं आहे, कसं घ्यायचं आहे ते। तर मंडळी, मी कढई ठेवलेली आहे गॅसवर। सगळ्यात पहिले तर जर वरई तुमच्याकडे भाजलेली नसेल तर मात्र तुम्हाला सगळ्यात आधी कढईमध्ये घालून वरई भाजून घ्यायची आहे आणि त्यानंतर पुढचे आपल्या रेसिपीची सुरुवात करायची आहे। तर इथे मी वरई भाजलेली आहे, त्यामुळे कढई मी गरम करत ठेवलेली आहे। साजूक तुपाचा वापर आपल्याला करायचा आहे, तर 1.5 चमचा मी घालणार आहे साजूक तूप। जरासं जास्त कमी झालं तरी मंडळी तूप हे चांगलंच आहे, पदार्थ त्याने चांगलेच होतात, त्यामुळे इथे एवढं जास्त कमी जास्त मेजर झालं तर टेन्शन नाही की तूप जास्त पडलं कमी पडलं, तूप हे चांगलंच आहे। हेल्थ इश्यू असतील तर अगदी थोडंसं 1 चमचावर तूप घातलं तरी सुद्धा हा सांजा खूप छान होतो। तर मंडळी, तूप आपलं गरम होतंय। खजूर मधल्या बघा मी बिया काढून घेतलेल्या आहे आणि बारीक तुकडेने असे मिडियम साईजचे तुकडे याचे केलेले आहे आणि मनुके घेतलेले आहे। तर इथे आपल्याला तुपामध्ये मनुके आणि आपले खजूर आपल्याला घालायचे आहे। खजूरचं प्रमाण, मनुक्याचं प्रमाण तुम्हाला आवडत असेल तर यापेक्षा जास्त तुम्ही घेऊ शकता आणि ड्रायफ्रूटचे प्रकार सुद्धा तुम्ही याच्यामध्ये जास्तीचे घालू शकता, काजू घालू शकता, बदाम घालू शकता, पण मी एवढं हे टाकणार नाहीये, गार्निशिंग साठी घेतलेला आहे। बाकी काळे मनुके आणि खजूरचा वापर इथे करणार आहे। बघा, गॅस कमी आहे, तूप छान तपलेलं होतं, त्यामुळे इथे मीडियम, एकदम कमी गॅसवरती, मीडियम पण नाही कमी गॅसवरती आपल्याला न जळू देता आपल्याला एक खजूर आणि हे काळे मनुके छान असे परतून घ्यायचे आहेत। गुळाचं प्रमाण पण मी इथे दाखवणार आहे। वाटीभर आपले इथे वरई भाजलेले आहेत, बघा छान आपले इथे हे काळे मनुके फुलून आलेले आहेत। मंडळी, ज्या वाटीने आपले वरई घेतलेले आहे त्याच वाटीने आपल्याला आता पाणी इथे किती घ्यायचं आहे त्याचं मी मेजरमेंट तुम्हाला सांगणार आहे। कपाच्या मेजरनी करा, वाटीच्या मेजरनी करा, फक्त मेजरमेंट व्यवस्थित ठेवा, म्हणजे पदार्थ तुमचा छान बनला जातो। ज्या मापाने वरई घेतली त्याच मापाने मी बघा तुपामध्ये व्यवस्थित आपले मनुके आणि खजूर परतवून घेतल्याच्या नंतर याच्यामध्ये घालायचं आहे पाणी। अडीच वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे। तुपामध्ये आपण खजूर आणि मनुके छान आपले परतून झालेले आहे, त्यानंतर आपण 2.5 वाटी याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे
आणि गुळाचं प्रमाण इथे मी तुम्हाला आता दाखवते. त्याआधी आपल्याला काय करायचं आहे, वरई आपण जे घेतलेली आहे ती वरई एका थोड्याशा मोठ्या बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे. गॅस आपला मिडियम आहे तोपर्यंत आपल्याला बाकीचे हे कामं करायचे आहे. एका साधारण या वाटीपेक्षा मोठा बाउल आपण घेतलेला आहे, त्यामध्ये आपली भाजलेली वरई आपण टाकलेली आहे. याच वाटीमध्ये आपल्याला घ्यायचं आहे आता गरम दूध, साय मी काढलेली आहे, बिना साईचं हे दूध घेते. 1 वाटी मी घेतलेलं आहे दूध. गरम केलेलं दूध आपल्याला घ्यायचं आहे. यामध्ये भाजलेली वरई आपल्याला फक्त अशी मिक्स करायची आहे आणि बाजूला ठेवायची आहे. जर तुम्हाला दूध आवडत नसेल, दुधाचे इश्यू असतील शारीरिक काही, तर दुधाच्या ऐवजी तुम्ही 1 वाटी अगदी गरम पाणी करा आणि ते गरम पाणी तुम्ही ह्या वरईमध्ये टाका. पण दूध चालत असेल तर मात्र हा सांजा ह्या दुधामुळे खूप छान याची चव येते. याच पद्धतीने करण्याचा प्रयत्न करा. पण जर पथ्य पाणी असेल तर मात्र त्याला तुम्हाला ऑप्शन मी सांगितलेला आहे. असंच ही वाटी आपल्याला बाजूला ठेवायची आहे मंडळी. त्याच वाटीने मेजर करून आपल्याला घ्यायचा आहे गुळ. पतंजलीचा हा गुळ आहे, बारीक केलेला आहे. गुळाचं प्रमाण इथे मी तुम्हाला दाखवते. मनुके आपले गोड असतात, काळे मनुके, आणि 4 आपण खजुरे घातलेले आहे, त्यामुळे गुळाचं प्रमाण मात्र इथे एकदम जास्त झालं. तर तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही 2 चमचे जास्त घेऊ शकता, पण नसेल आवडत तर मात्र आहे याप्रमाणे करून बघा. हा सांजा खूप छान होतो. अर्धी वाटी मंडळी फक्त मी घेते गूळ. हे बघा, तूप घातलेल्या आणि काळे मनुके खजूर घातलेल्या पाण्यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे. या पाण्याला चांगली आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे. पाण्याला आपल्या उकळी येते, यातच थोडीशी वेलची पूड घालायची आहे. तर तुमच्याकडे उपवासाला वगैरे वेलची चालत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, पण चालत असेल तर स्वाद छान येतो, घालू शकता. पाण्याला खळखळून उकळी आली, कमी गॅसवरती अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये ही उकळी छान येते. त्याच्यामधला गूळ पण छान मेल्ट झालेला आहे. या सांज्याला ओरिजिनल पूर्ण डार्क कॉफी कलर येणार आहे, डार्क चॉकलेट प्रमाणे कलर येणार आहे. कुठलाही फूड कलर न टाकता पतंजलीचा गूळ एकदम छान कलर ह्याचा येणार आहे. हा सांजा बघायलाच एवढा छान वाटतो, खाताना तर खूप चवीला लागतो. तर मंडळी, पाण्याला छान उकळी आलेली आहे. गार्निशिंग साठी मी इथे पिस्ता बारीक करून घेतलेले आहे आणि वरई तुम्हाला इथे मी दाखवते की गरम 1 वाटी दुधामध्ये वरई आपली 4 ते 5 मिनिटांमध्ये कशी झालेली आहे ते मी तुम्हाला दाखवते. तुम्ही बघू शकता वरईच्या संपूर्ण वरती दूध आलेलं होतं, पण आता बघा पूर्ण दूध वरईने ऍब्झॉर्ब करून घेतलेलं आहे. तर मंडळी, ह्याच्यामुळे ह्या सांज्याची चव तर अप्रतिम होते, पण याचं जे टेक्स्चर येतं ते खूप छान येतं. म्हणून गरम दूध टाकायला मात्र विसरू नका. दूध चालत नसेल तर सांगितल्याप्रमाणे पाणी गरम करून नक्की टाका. चला, पाण्याला उकळी आलेली आहे, खळून उकळी आलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहे भिजून घेतलेली वरई, आपल्याला ह्याच्यामध्ये घालायची आहे. याच्यामुळे 2 फायदे असे आहेत. वरई आपण भिजवतो त्याचं टेक्स्चर खूप छान येतं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे वरई छान भिजून घेतल्यामुळे अजिबात त्याच्यामध्ये गाठी होण्याच्या किंवा गोळे होण्याचे चान्सेस अजिबात नाही. म्हणून नवीन बनवणारे असेल तरी पण बिनधास्त तुम्ही या पद्धतीने हा वरईचा सांजा करून बघा. अतिशय पौष्टिक आणि हेल्दी हा सांजा तयार होतो. तर मंडळी, आता आपल्याला छान मिडियम गॅसवरती ही वरई ह्या पाण्यामध्ये शिजून घ्यायची आहे. मिडियम गॅसवरती याच्यावर आपण झाकण ठेवू 1 ते 2 मिनिटासाठी. मंडळी, 1 मिनिट झालेला आहे. आपण एकदा मस्त ह्याला मिक्स करू आणि चिमटीवर घालायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ. चिमटीमध्ये बसेल एवढंच मीठ आपल्याला घालायचं आहे. हे मी सेंधव मीठ घेतलेलं आहे, उपवासाचं मीठ आहे. उपवासाचंच मीठ याच्यामध्ये घाला. मीठ घालून आपण मिक्स केलं. आता परत आपल्याला झाकण ठेवायचं आहे. मंडळी, सांजा बघा, एकदम एकच वाटीचा आपण हे सांजा बनवलेला आहे, तर तो किती फुलून आलेला आहे इथे तुम्ही बघू शकता. एकदम मस्त आपला सांजा इथे तयार झालेला आहे. आता आपल्याला
त्याच्यावरती पॅक झाकण ठेवायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे. 5 मिनिटानंतर आपला सांजा एकदम छान याचं टेक्स्चर होणार आहे. याच्यावर मी पॅक झाकण ठेवते आणि गॅस बंद करते. 5 मिनिटानंतर सांजा इथे आपला तयार होणार आहे. गॅस मी बंद करते. तर मंडळी सांज्याचा कलर बघा मस्त आलेला आहे. मंडळी ह्याच्यामध्ये एकही दाणा व्हाईट दिसत नाही. मी जवळून इथे दाखवते. एकदम छान हा शिजलेला आहे. तर मंडळी शिजवताना जर ह्याच्यामध्ये तुम्हाला वाटलं की व्हाईट दाणे दिसत आहेत आणि थोडंसं पाणी कमी पडतंय, ते इथे तुम्ही अर्धी वाटी पाणी गरम करून पुन्हा या सांज्यामध्ये घालायचं आहे. याचं टेक्स्चर ह्याच प्रमाणे आलं तर हा सांजा खूप भारी पद्धतीने ह्याचे टेक्स्चर यायला पाहिजे. तर पाणी कमी पडलंच तर तुम्ही इथे अर्धी वाटी पाणी परत घालायचं आहे आणि ह्या पद्धतीने सांजा करून घ्यायचा आहे. अतिशय छान पद्धतीचा हा सांज्याची चव लागते मंडळी. जसा थंड होईल तसा सुद्धा हा खूप छान लागतो. गरमागरम खाल्ला तरी सुद्धा हा खूप उत्तम लागतो. तर ह्या पद्धतीने सांजा नक्की करून बघा. सांज्याचं टेक्स्चर सांगितल्याप्रमाणे असंच बनवा. खूप भारी याची चव लागते. गार्निशिंग साठी मी इथे घालणार आहे थोडेसे पिस्ता आणि किसलेलं थोडंसं खोबरं मी इथे घालणार आहे. या पद्धतीने एकादशीच्या उपवासाचा सांजा आपला तयार झालेला आहे. मंडळी उपवासाचा सांजा आपला इथे तयार झालेला आहे. याच पद्धतीने टेक्स्चर याला सांगितल्याप्रमाणे पाणी कमी पडलं तर नक्की टाका. तर हा सांजा तुम्ही एकदा खाल्ला तर उपवासाच्या दिवशी जर तुम्हाला गोड पदार्थ आवडत असेल तर हा सांजा तुम्ही नक्की डबल करणार आहात. तर ह्या पद्धतीने नक्की करून बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा, इतरांना शेअर करा. परत भेटू असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.